रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले। जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। सहस्त्र पाऊले दौडतसी वारी करण्या पंढरी नजदीक, सोहळा आनंदी आषाढ मास घेतला ध्यास विठू दर्शना। हा अभंग मुखात घेऊन नाम संतांचे पण मनासी आस, विठ्ठल भेटीची घेऊन पंढरीशी जाऊ शांत समरूप होऊ विठ्ठल पाहू। या ओढीनं निघालेला वैष्णवांचा मेळा फलटण नगरीतील आपला मुक्काम आटपून माऊलींच्या पालखीनं आज सकाळीच पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाला। हरिनामाचा गजर करत पालखी रविवारी सायंकाळी सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती बरड या गावी विसावली। तहान भूक विसरून वारकरी पंढरीची वाट चालतायत। आज बरडमध्ये पालखी आल्यावरती पावसानं सुद्धा माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं। काही काळ आलेल्या या पावसानं वारकऱ्यांची काही काळासाठी तारंबळ उडाली, मात्र या उकाड्यापासून वारकऱ्यांना या पावसानं काहीसा दिलासा सुद्धा दिलाय। पालखी बरडमध्ये आली आणि त्यानंतर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सेवेकरी धावले। चालून चालून थकलेल्या या पावलांची सेवा कुणी करत होतं, तर कुणी भुकेनं व्याकुळ झालेल्या वारकऱ्यांना अन्नदान करत होतं, तर कुठे कुणी वारकऱ्यांच्या चहापानाची सोय करण्यात व्यस्त होतं। अहो, एकंदरीतच काय तर वारकऱ्यांच्या या सेवेसाठी प्रत्येक जण मग्न होता। माऊली प्रत्येकानं वारी एकदा तरी करावी आणि ती करायलाच हवी, कारण या वारीमध्ये माणुसकीचं दर्शन होतं असं म्हणतात। सध्याच्या या धकाधकीच्या आयुष्यात वारीच्या या क्षणांचे बूस्टर डोस हे प्रत्येकानं घ्यायलाच हवेत। अहो, वारी गिनायची नसते, पण वारी पेरायची असते, ते म्हणतात ते काही खोटं नाही। पांडुरंगाची निस्वार्थपणे सेवा करावी आणि आयुष्याचं सार्थक होऊन जावं, यासारखं दुसरं सुख जगात कुठे नाही। ज्ञानोबांची पालखी आज बरडमध्ये मुक्कामी आहे, तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकीमध्ये मुक्कामी आहे। अहो, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम। माऊली या अभंगात पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होत वारकरी पंढरीची वाट चालतायत। पाहुयात वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय। माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज बरडमध्ये मुक्कामी आहे। फलटण पासून काही अंतरावरच हे गाव आहे। हे गाव तसं दुर्गम आहे, मात्र या सगळ्या माऊलींची पालखी मात्र दरवर्षी या गावामध्ये येतच असते आणि या गावाला यात्रेचं स्वरूप सुद्धा येतं। वारी सोबतच गावची आर्थिक उलाढाल सुद्धा वाढते। पालखी तळावर लागणारी खाऊची दुकानं या आकर्षणाची केंद्र असतात। या खाऊच्या दुकानदारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जय हरी विठ्ठल। काय माऊली पाहताय ना माझ्या समोर काय आहे? लाडू आहेत, लाडू। खरं तर ज्या वेळेला वारी ही वेगवेगळ्या गावामधून जाते त्यावेळेला त्या गावाला एका जत्रेचं स्वरूप आलेलं असतं। अध्यात्म, पांडुरंगाची भक्ती, श्रद्धा हा विषय आहेच, पण त्याचबरोबर गावामधली जी आर्थिक उलाढाल आहे या वारीच्या निमित्तानं होणारी, तो सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे बरं का। मी आत्ता ज्या ठिकाणी आहे हे सगळं मार्केट आहे आणि या ठिकाणी आत्ता ज्या मी स्टॉल्सवरती आहे त्यावेळेला वेगवेगळे खाण्याचे पदार्थ या स्टॉल्सवरती आहे आपल्याला दिसत आहेत। हे लाडू आहे, फरसाण आहे, जिलेबी या ठिकाणी तुम्ही बघताय, जिलेबी या ठिकाणी आहे। साधारणतः गावातून किंवा या परिसरामधून जी दर्शनासाठी येणारी लोकं आहेत त्यांची सुविधा म्हणून आपण म्हणूया अशा पद्धतीचे स्टॉल असतात, किंवा मग वारीमध्ये चालणारी जी लोकं आहेत ती सुद्धा त्या त्या गावातले जे काही स्पेशल पदार्थ आहेत त्याचा स्वाद घेत असतात। नमस्कार, तुम्ही कुठून आलात आणि हा स्टॉल्स काय काय पदार्थ तुम्ही या ठिकाणी आहेत तुमच्या? सातारामधून आलो। कोरेगाव सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका। आमच्याकडं फरसाणा, जिलेबी, लाडू, बालुशा, भजी असे बरेचसेच आयटम मिळतात की सातारचे स्पेशल सातारी कंदी पेढे असे भरपूर आयटम, अगदी नावरती गाजलेले आयटम आहेत। हां, ताजी अगदी फ्रेश जिलेबी काढण्याचं पण काम या ठिकाणी तुम्ही करताय। साधारणतः किती किलो जिलेबी लागते तुम्हाला या दिवसभरात? आज कमीत कमी 250 ते 300 किलो जिलेबी लागते आम्हाला। वारकरी ऑर्डर वगैरे देऊन घेऊन जातात, कोण 10 किलो, कोण 20 किलो वारकरी जेवणाला वाढण्यासाठी। त्यामुळे दिंड्यांमध्ये ती वाटली जाते। हो, बरं। आणि साधारणतः किती वेळ तुम्ही हे कधी
कधी येता इथे आणि साधारणतः किती वेळ काम चालू असतं? आम्ही रात्री आलो. रात्री सर्वसाधारण एक 8-9 वाजता आलो इथं येऊन स्टॉल उभा केला आणि आत्ता सकाळपासून माल बनवायची तयारी आजच्या दिवसाची. कुठून आलात आजी तुम्ही? आ कुठून आलात? गाव माझं टडुळे, काय काय नाव तुमचं? द्वारका खोडशे. बरं. आणि कितवी वारी आहे तुमची? 15वी. 15 वर्ष वारी करताय. कसं कसं वाटतं वारीमध्ये येऊन? चांगलं वाटतंय ना. हो ना. हा, आणि इथून किती लांब आहे तुमचं गाव आता? गाव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. अच्छा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. बरं बरं बरं. आणि तिथून तुम्ही आले. हा, दिंडी कुठे आहे तुमची? तिकडं आहे 8 नंबर आहे. मग आता इथलं सगळं घेऊन जाणार कोणाला? नातवांना? बरं, खायला. हा, काय पण अच्छा 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 अच्छा. निघत वाटतंय रे. मग वारी कवा निघते आता महिन्याला, तर आता कमी हुर जीव होते, लगेच निघू वाटतंय असं. पण दर्शन, पांडुरंगाचं दर्शन मिळतं का? मिळतंय नाही, आता ह्या दिंडीत मिळत नाही. आम्हाला जवळ आहे तिकडून पांढरंग. हा पंढरपूर पर्यंत जाता ना तुम्ही? हा हा, पंढरपूर मस्त. मग काय कळसाचं दर्शन घेऊन परत येता? हा, कसं चौकून फेरी घालायची आणि ते जायचं कशा दर्शन घेऊन. दरवर्षी असंच करताय. मग आता घरी कोण कोण असतं? घरी 2 लोक आहेत. एक पोरगी आहे ते नवऱ्याच्या घरी गेले. हा, एवढ्याला नातू आहेत त्या परवणी. नातू आता पणतू पण असतील तुम्हाला? हा, नातू आले तर. हा, पोरग बोलत नाही आता की कशाला जातेस म्हणून, मग गप्पीपत आले. मुलं पाठवत नाहीत का? आता तब्येत वगैरे काही त्रास नाही ना? हां, छान चालली आहे वारी. छान. पाऊस पाणी? पाऊस पाणी बी नाही लागलेलं कुठं शेती बिती काय आहे की नाही तुमची? नाही, शेती नाही ना काही. आणि कसा प्रतिसाद असतो? म्हणजे आता माल तुम्ही सगळा तयार करता, एवढे सगळे वेगवेगळे पदार्थ असतात, फरसाण आहे, लाडू आहे, जिलबी आहे. हे प्रत्येक कामगार, प्रत्येक वाहनाला प्रत्येक माणूस विक्रीला आहे. विकणारी वेगळी, हाताखालची वेगळी, स्वच्छता टापटीपणा यासाठी नियोजित असतं. कसा लोक किती कशी खरेदी करतात? संध्याकाळपर्यंत काय संपतं का सगळं? संध्याकाळपर्यंत होत नाही काय. पडीच दिवस पाऊस पाणी नाही, लोकांकडे पैसा पाणी नाही, शेतकरी हालापेट चालली. त्यांना पैसा आला तर आम्हाला खर्चाला मिळेल, आपल्याकडे विक्री होईल. शेतकऱ्याला काय नसलं तर आपल्याला काय होणार आहे सर, मला सांगा. तर अशा पद्धतीनं हे स्टॉल्स चालतात. स्थानिक नागरिकांचा रिस्पॉन्स जास्त असतो. वारकरी लोक तशी फार कमी असतात या स्टॉल्सवरती, कारण दिंडी सुरू असते, त्यांचे त्या रोजचे नियमांचे कार्यक्रम पण चालू असतात. त्यामुळे हे जे सगळे स्टॉल्स आपण आत्ता बघितले, जिथे विक्री चालू आहे, खरेदी चालू आहे, आणि आर्थिक उलाढाल ही त्या गावांमधली या स्टॉलच्या माध्यमातून, मेळ्यांच्या माध्यमातून, इतरही काही दुकानं आणि आहेत या ठिकाणी, तर ते सुरू असतं सातत्यानं. त्यामुळे वारी जशी अध्यात्माची वारी आहे किंवा भगवंताच्या चरणी लीन होण्याकरताची वारी आहे, तशाच पद्धतीने ही एक वेगळी वारी, व्यवसायांची एक वेगळी वारी देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाली. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी, बरडवरून. माऊली जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटा वयासी, नामाचा गजर गर्जे हरिभक्त, आनंदे नृत्य करीत गाव वारकरी. या अभंगातील ओळी वाचून प्रत्यय येईल अशी काहीशी स्थिती सध्या वारी मार्गावरती दिसून येते. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या बरड या गावात आज माऊलींचा मुक्काम आहे. सुमारे 26 किलोमीटरचं हे अंतर आहे. दिंड्या हरिनामाचा जयघोष करतात आणि हे अंतर अतिशय उत्साहात पार करतात. पंढरीसी जाय तो विसरे माय बाप, अवघा होय पांडुरंग, राहे धरुनिया अंग, तुका म्हणे मळ, नासी तात्काळ ते स्थळ. या तुकोबांच्या ओळी सुरू असलेल्या वारी सोहळ्यासाठी किती समर्पक आहेत बघा. तर याच वारी मार्गावरून वारी प्रवासाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर. जय हरी विठ्ठल. मी आता फलटण ते बरड या वारी मार्गावरून चालतोय आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहताय की दिंड्या या बरडच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. खरं तर माऊलींची पालखी ज्या वेळेला कोणत्याही गावाच्या दिशेनं पुढे पुढे जात असते, त्यावेळेला अशा पद्धतीच्या त्या सगळ्या दिंड्या ज्या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, त्या हरिनामाचा जयघोष करत टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये मार्गक्रमण करत असतात. कुठेही हरिनामाचा जयघोषामध्ये खंड पडत नाही
पांडुरंगाच्या भक्तीमध्ये, श्रद्धेमध्ये जी एक तल्लीनता आपण या वारकऱ्यांच्यामध्ये पाहतो ती आत्ता आपल्याला दिसतीये. बरड मध्ये आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे आणि या मुक्काम ज्या ठिकाणी असतो तिथे सुद्धा हा हरिनामाचा जयघोष आपला सातत्यानं पाहायला मिळतो. टाळ मृदुंगांचा गजर पाहायला मिळतो. अभंग, भक्तिगीतं, गवळणी असे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, भारुडं होतात. ज्या वेगवेगळ्या प्रकारांमधून संतांनी जनजागृतीचं काम केलं, अनेक असे अभंग ज्याच्यातून त्यावेळच्या ज्या रूढी प्रथा परंपरा आहेत त्याच्यावरती भाष्य करण्याचं काम संतांनी केलं. हे जे काही अभंग आहेत, जे मुखोद्गत आहेत, पांडुरंगाच्या भक्तीच्या संदर्भातले हे अभंग जे वारकरी माऊलींच्या मुखी आपण पाहतो, असे अभंग या पालखी तळावर सुद्धा आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतात. आणि हा हरिनामाचा जयघोष सातत्यानं सुरू असतो. कधीही न थकणारी ही सगळी माऊलींची पावलं आहेत आणि ही पावलं हळूहळू पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतायत. ओढ एकच आहे की आषाढीला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आषाढीला अनेक वारकरी असे आपल्याला मिळतात की जे फक्त जे विठ्ठल मंदिर आहे, मुख्य विठ्ठल मंदिर आहे, त्याच्या कळसाचं दर्शन घेतात आणि आपली वारी ते सुफळ संपूर्ण म्हणून आपल्या गावी परततात. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी बरडहून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ज्या ज्या गावामध्ये जातो ना तिथे दिंड्या आपापला तळ ठोकतात. आलेल्या वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था दिंडी प्रशासनाची असतेच, मात्र त्यासाठी एक वेगळी यंत्रणा सुद्धा काम करते बरं का. भोजन व्यवस्था पाहण्यासाठी महिला मंडळ सगळ्यात पुढे असतात. नायगाव, निमणी, तासगाव, हरंगुळ, जिल्हा लातूर या दिंडीच्या भोजन विभागाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर. जय हरी विठ्ठल. मी आता पालखी तळावरती आहे बरडमधल्या आणि तुम्ही बघताय मी जेवण करणारी जी वारीतली मंडळी आहेत त्यांच्याबरोबर बसलेलो आहे. जेवण करण्याचं काम चालू आहे. कारण वारीचा जो विसावा असतो, सकाळचा विसावा, दुपारचा विसावा, त्यावेळेला वेगवेगळे पदार्थ बनतात. दुपारच्या विसाव्याला जेवण बनतं. चपात्या तयार करण्याचं काम, पोळ्या तयार करण्याचं काम आता चालू आहे आणि आपण यांची सगळ्यांची माहिती घेऊया. नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि किती वर्षापासून तुम्ही वारी करता? माझे नाव अनुसया बाबासो सर्वदे, मुक्काम पोस्ट नागज, तालुका कवटेमंकाळ, जिल्हा सांगली. मी ग्रामपंचायतची सदस्य आहे आणि लातूर ते नागाव, निमणी आम्ही दिंडी 19 वर्ष होऊन गेले. आम्ही एकत्र सोहळा आमचा चालू आहे. हां, मग आम्ही असं स्वयंपाकी सगळं एक ठिकाणी सगळं बनवतो. आम्ही आता बरेच दिवस झालं एक ठिकाणी आम्ही एकत्र आहोत. तुमचं नाव सांगा, तुम्ही किती वर्ष दिंडी करता? मी 14 वर्ष झालं करते. मी मंदा पांचाळ आहे. माझा मुलगा महाराज आहे. आणि तो या दिंडीमध्ये काय अभंग कीर्तन वगैरे करतो? कीर्तन, अभंग, हरिपाठ, पुतणे, हो सगळे आलेत. माझे मालक पण आहेत. साधारणतः तुम्ही मला सांगा, हे तुम्ही आता जेवण तयार करताय, तुमच्या दिंडीमध्ये किती माणसं आहेत आणि साधारणतः किती जेवण लागतं दररोज? 200-250 माणसं आमच्या दिंडीमध्ये आहोत. आम्ही आहे ना सकाळ संध्याकाळ 250 माणसाचं 2 असे ते मोठं आहेत ना, डाळ भरून चपात्या बनवतो, भात बनवतो, पातळ भाजी असती, सुकी भाजी असती, असं म्हणजे हां. अच्छा, 15-20 किलो चपात्या. हो 15-20 किलो. बरोबर. आणि म्हणजे दुपारी जेवढं लागतं तेवढंच संध्याकाळी पण तुम्हाला? हो, संध्याकाळी सकाळी बनवतो तेच तेवढं संध्याकाळच्या लागतं. कारण आम्हाला हे स्वयंपाक बनवायला लय आवडतं. माणसाच्या मुखात करून घालायचं म्हणलं ना, इतके खुश होतात ना आमच्या दिंडीचे माणसं की बोलायचं काम नाही. आम्हाला दिंडीला बी जाणं बी आवडतं आणि दिंडीत काम करणं बी आवडतं. पण दररोज आता काय होतं, घरात आपण जेव्हा असतो तेव्हा घरात आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की आज भाजी काय तयार करायची. तसा प्रश्न दिंडीत नाही येत. दिंडीत नाही. सकाळी 5 प्रकार तर संध्याकाळी 5 प्रकार. येतच नाही काय बनवायचं ते. पोत्यानं माल येतो इथं. पोत्यानं माल आला का फक्त तयार करणे आणि दिंडी मागणं आले का पंगत जेवायला बसवून. पण मला आता सांगा, तुम्ही रोज सगळ्या जणी घरी पण जेवण तयार करता. घरातलं जेवण आणि दिंडीतलं जेवण याच्यामध्ये काय फरक वाटतो? घरातल्यापेक्षा दिंडीतलं जेवण एकदम रुचकर असं छान आणि लय आवडतं. घरात हे म्हणजे मनापासून लय आवडतं जेवण. आणि एवढं समज धार्मिकता आहे की जेवणात चव इतकी आहे, चविष्ट जेवण म्हणजे घरी गेल्यावर मिळू शकत नाही.
पंढरी माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी आई बिवरीच्या तीरी हो आई बिवरीच्या तीरी पंढरी माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहताय जेवण बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. सगळ्या चपात्या या ठिकाणी बनत आहेत, भाजी या ठिकाणी, वरण या ठिकाणी तयार होती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या वारकरी माऊली आहेत त्या वारकरी माऊली या वारीमध्ये ही सुद्धा एक प्रकारची वारीच आहे. सगळ्यांना खूप छान छान जेवण तयार करून घालणं हे सुद्धा खूप छान काम या सगळ्याजणी करत असतात. आणि म्हणून आपले प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून आपण या माऊलीला एक हे छोटंसं गिफ्ट देऊया. याच्यामध्ये तुमच्या शेतीच्या उपयोगाचंच हे तुम्हाला माहिती आहे ग्रीन गोल्ड सीड्स, त्यामुळे तुमच्या शेतीच्या उपयोगाचंच हे आहे. तुमची वारी अशीच सगळ्यांची सुफळ संपूर्ण हो आणि सगळ्यांना तुमच्या हातचे असेच छान छान अन्नपदार्थ खायला मिळत याच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी बरडवरून. राज्य सरकारकडून दरवर्षी संविधान दिंडी निघते. बार्टीकडून हा उपक्रम राबवला जातो. संविधानाविषयी दिंडीमध्ये जनजागृती करणं हे या दिंडीचं महत्त्व आहे. मात्र या दिंडीचे समन्वयक बार्टीचे प्रकल्प प्रमुख राहुल गंगावणे यांच्याशी बातचीत केली आहे आणि चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता बरड या ठिकाणी आहे आणि आज माऊलींचा मुक्काम हा बरडमध्ये आहे. वेगवेगळे उपक्रम जसं आपण पाहत आलो आत्तापर्यंत एपिसोड्समध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जेव्हा पालखी जाते त्यावेळेला उपक्रम असतात. शासनाचा हा उपक्रम आहे संविधान दिंडी आणि दरवर्षी बार्टीच्या माध्यमातून संविधान दिंडी ही आयोजित केली जाते आणि संविधानाबद्दल जनजागृती करण्याचं एक काम सुरू असतं. माझ्यासोबत आता राहुल गंगावणे आहेत जे बार्टीचे या ठिकाणचे प्रकल्प संयोजक आहेत. सर स्वागत आहे तुमचं. एकूणच हा जो संकल्प आहे किंवा ही जी दिंडी आहे त्याविषयी आपण माहिती सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीनं ही दिंडी गेली 10 वर्ष म्हणजे 2016पासून सुरू आहे. आम्ही दरवर्षी बार्टीचे समता दूत या आषाढी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूरपर्यंत समतेचा विचार, त्याचबरोबर समाजसुधारकांचा विचार आणि संविधानाचा विचार, समतेचा विचार या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संविधान दिंडीच्या माध्यमातून काम करत असतो. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे समतादूत आहेत ते यावेळेला या ठिकाणी एकवटले जातात आणि या वारकऱ्यांच्या सोबत चालत असतात. चालता बोलता आम्ही वारकऱ्यांच्यामध्ये संविधानाविषयी त्यांना माहिती देतो. त्यांना संविधान काय आहे असे साधे साधे प्रश्न विचारतो. प्रश्नमंजुषा कार्यक्रम असतील, चालता बोलता कार्यक्रम असतील, अशा आम्ही त्यांच्यासोबत घेत असतो. की शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. खूप छान उपक्रम तुम्ही करता आहात आणि बाबासाहेबांचं संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे शासनाचा आणि या उपक्रमाला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी बरडवरून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असलेली शिक्रापूर इथून आलेल्या श्रीपाद सेवा मंडळाच्या दिंडीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. वारी मार्गावरून चालताना या दिंडीतील वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला. या दिंडीसोबत चर्चा केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. जय हरी विठ्ठल. मी आता वारी मार्गामध्ये आहे आणि वारी मार्गामध्ये तुम्ही पाहताय की माझ्याबरोबर माऊली आहेत. ही दिंडी कुठून आली आणि कशी ही प्रवास करते आपण माहिती घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमची दिंडी कुठून आली? तुमच्या दिंडीचं नाव काय? आमच्या दिंडीचं नाव आहे श्रीपाद सेवा मंडळ शिक्रापूर. आम्ही शिक्रापूरवरनं आलोय आळंदीला. आळंदीला तर बंद सांगितलं होतं ना मुख्यमंत्र्यांनी. डायरेक्ट पुण्यामध्ये आलो. पुण्यामधनं मुक्काम करत आज इथपर्यंत पोहोचलो. साधारणतः शिक्रापूर ते आळंदी हा किती प्रवास आहे? साधारणतः शिक्रापूर ते आळंदी 245 किलोमीटर आहे. शिक्रापूर ते आळंदी. तिथे तुम्ही सगळे वाहनाने आला? शिक्रापूर ते आळंदी ते पंढरपूर सगळा 245 45 किलोमीटर आहे. 245 किलोमीटर. आणि किती
किती वर्षापासून तुम्ही ही दिंडी करताय? आता दिंडीला जवळजवळ 21 वर्ष आहे. 21 वर्ष आहे दिंडीला. हां. आमची आई येत होती, वडील येत होते, आता ते थकल्यात. मग वारी चालू ठेवायची म्हणून मी चालू केली. बरं बरं बरं, वा. आणि साधारणतः किती वारकरी असतात तुमच्या या संपूर्ण दिंडीत? साधारणतः 150 वारकरी सध्या आहेत, पण पुढं आहे ना, पुढं वाढत चालतात वाखरीपर्यंत. बरं. आणि कशा पद्धतीनं तुमचे उपक्रम चालतात? दररोज तुम्ही कशा पद्धतीनं दररोज किती किलोमीटर अंतर चालता? रोजचे साधारण 20-22 किलोमीटर अंतर राहतं रोजचं. काही टप्पे असतात मोठाले 25 किलोमीटर पर्यंत, ओके. आणि साधारणतः 20च्या पुढंच असतात. श्रीपाद सेवा मंडळाची ही दिंडी आहे आणि अतिशय सुंदर असं यांची रचना व्यवस्थापन आपण बघितलेलं आहे. तुम्ही सहभागी झालात जय महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात, त्यासाठी तुम्हाला आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून एक छोटीशी गिफ्ट, एक छोटंसं भेट. शुभेच्छा तुम्हाला, तुमची वारी सुफळ संपूर्ण हो. कॅमेरावर नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी बरड इथून. माऊली, वारीच्या या टप्प्यावरती वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तो समाधान, ते आनंद आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज फक्त एकच असते विठ्ठलाची, ती म्हणजेच त्या भेटीची. 25 तारखेला आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं ते संस्मरणीय दर्शन घ्यायचं आणि आयुष्याची आपण वाट चालायची, हाच एक मनीभाव हा प्रत्येक वारकऱ्याच्या मनी असतो. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. हां, पण वारीच्या या टप्प्यावरचे काही क्षण घेऊन भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा जय महाराष्ट्र.